सिटी के प्रतिनिधि प्रवीण गेडाम ने हमें बहुत ही एक चौंकाने वाली जानकारी हम तक पहुंचाई है, जहां पर पंचायत समिति सावली के अंतर्गत आने वाले विहाड़ खुर्द के जिला परिषद स्कूल में छात्राओं के साथ शिक्षिका द्वारा बेरहमी से मारपीट किए जाने का मामला प्रकाश में आया है और जिसके चलते कुछ विद्यार्थियों को सावली के ग्रामीण रुग्णालय में उपचार के लिए भी भर्ती किया गया है। तो सुनिए इस संबंध में एक छात्र ने क्या कहा, स्वयं उसी की जुबानी। शाळेमध्ये काय प्रकार झाला? म्हणजे आमच्या शाळेच्या शिक्षिका वर्ग शिक्षिका आम्हाला शिकवणाऱ्या उज्ज्वला पाटील टीचर यांच्या बॉटलमध्ये कोणत्या तरी मुलांनी काहीतरी मिसळवलं वाटते, तर त्यांनी आम्हावर आरोप आणलं आणि खूप मारलं। मग आम्हाला म्हणजे सहन नाही झालं, तर आम्ही घरी गेलो। आमचे आईबाबा आले, मग जास्तच तब्येत आमची मारल्यामुळे खराब झाल्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहोत। आता थोडीशी आराम आहे तब्येत। असं मारायला नव्हतं पाहिजे, आईबाबांना बोलून सांगायला पाहिजे होतं, असे तुमच्या मुलांनी केलेलं आहे बा। खूप मारलं। आमची प्रेयर 11 वाजताच्या याच्यामध्ये 11 वाजले होते तेव्हा आमची प्रेयर चालू होती, त्यावेळेला खूप मारलं सर। इथं अशी कॅलर खिचून आम्हाला असं खुद्यानं मारलं, पोटाला, छातीमध्ये दुखत आहे, हाताने चेहऱ्यावर मारलं, असं सुजून गेलं होतं चेहरा सर, खूप मारलं सर। वहीं इस घटना को लेकर पालकों में भी रोष है और घटना के संदर्भ में इस शिक्षिका के विरुद्ध में पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज भी की गई है और उस शिक्षिका पर योग्य कार्रवाई की जाए, ऐसी भी मांग पालकों की ओर से की जा रही है। तो सुनिए इस मौके पर एक पालक ने क्या कहा। आज जिल्हा परिषद शाळेमध्ये जो प्रकार घडला, पाटील मॅडम यांनी मुला मुलींना जे मारहाण केले, काही मुलांची चूक असेल त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होती आणि एवढा दवाखान्यापर्यंत येईपर्यंत असं मारायला नाही पाहिजे मॅडमनी। हा एकदमच म्हणजे चुकीचा निर्णय आहे, कारण आज शासन मुलांना शाळेत गेले पाहिजे म्हणून अनेक सोयीसुविधा देत आहेत आणि मॅडमनी जर असे कृत्य करतील, त्यात महिला आहेत, एका मुलींना असं मारायला नाही पाहिजे होता आणि अशा प्रकार घडायला नाही पाहिजे, असा प्रकार घडायला नाही पाहिजे। आणि या गोष्टीकडे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी लक्ष देऊन असे म्हणजे बडतर्फ करण्याची अशी आमची नागरिकांची, व्याडवासियांची किंवा आमची मागणी आहे। ईटीवी के लिए हमारे प्रतिनिधि प्रवीण गेडाम की रिपोर्ट।